गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असता. तर मॉर्निंग म्हणजे बाबू 4 वाजता उठलेला सकाळी पहाटे, आणि तुम्हाला वाटत असेल हा ड्रेस घेतला, कारण का कालच्या ब्लॉगमध्ये पण नव्हता. आणि सकाळी मी आज आंघोळ नाही केली, फक्त थांबा भाकरी पण, तर आंघोळ नाही केली. तर आता वाजलेले 5:30 आणि मी 5 वाजता भाकरी करायला घेतल्या. बाबूला झोपवला आणि भाकरी वगैरे करायला घेतल्या. आता भाकरी झाली, लास्टची तव्यात आहे, ती पण झाली आता. आणि आता वाजलेले आहेत, बघते 2 मिनटं, आता वाजलेत 5:45. मी 5 वाजता म्हणजे आता सर्व ऑलमोस्ट झालं. आता फक्त मच्छी फ्राय करायची, कारण का त्यांना जायचं आहे लवकर कामाला, त्याच्यामुळं. आणि तर चला आता ब्लॉग कंटिन्यू बघा. आज मी लय लवकर उठले आणि सर्व काम वगैरे पटापट उरकते. बाबू उठाच्या आत आंघोळ वगैरे करते, फ्रेश वगैरे होऊन मग तुम्हाला भेटते. आणि शेवटची भाकरी राहिले, एवढ्या भाकरी झाल्यात. आता गॅस वगैरे बंद करते. आणि इकडं आहे मच्छी, आणि इकडे आहे त्यांची मच्छी. त्यांना काय माहीत नाही. एक काळी मच्छी आहेत आणि याच्यात हा कोणता मासा आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, जर तुम्हाला ओळखत असेल तर. आणि इकडे आहेत बोंबील आणि काहीतरी वेगळं आहे. तर चला हे पण फ्राय करायचं आहे, याचं जेवण बनवायचं आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. मी आता फ्रेश वगैरे होते मग तुम्हाला भेटते. बाबू आणि ते तर झोपले आणि मी एकटीच उठले लवकर. मी तर झोपलीच नाही रात्रभर, मला बाबू का झोपून देत नाही, त्याच्यामुळं. आता मी फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. पुन्हा एकदा तुम्हाला गुड मॉर्निंग. आणि आता जस्ट मी फ्रेश झाले आणि कपडे पण झालेत आणि मच्छी टाकलेली फ्राय करत. आणि आता वाजले 6:30. आता पटापट झाडू मारते आणि नंतर दिवाबत्ती करते. अजून तर ते झोपलं, 7 वाजेपर्यंत उठवायला सांगितलं, सल्ला झाला का मला. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. झाडू वगैरे, लादी वगैरे पुसते ते बघा. आणि तिकडे कपडे नाहीतर मच्छी. तर बघा कशी बापले झोपलं, तर बापूच झोपला आहे, लेकूच झोपला आहे. त्यांचीच मजा आहे. इकडे झाडू मारायला आई आणि बाबा पण उठले. गाईला तर लादी वगैरे पुसून झालं आहे. आणि मला 11 आहे. मच्छी फ्राय परत बनवायची आणि रस्सा, कारण का आम्हाला बनवायचा आहे रस्सा आणि मच्छी फ्राय. आता मी फक्त दिवाबत्ती करून घेते. आता इथली दिवाबत्ती झाली. आता बाहेरची बाबा करतो मच्छी. आमची पाऊस पडले तर आमचे तुळस बघा कसे झाले, शाप वागतो पावसाला. आणि पुढचा व्ह्यू बघा, हे बघ पण तक्रार कशा मागं धावतो. आणि तक्रार पालाला आहे. आता मस्तपैकी दिवाबत्ती पण झाली. आता मस्तपैकी चहा पिते, दिवाबत्ती झाली आणि बाथरूम वगैरे घासायचं आहे अजून. पाणी पण आलं आहे आणि भांडी वगैरे थोडी छोटी ती घासून घेतली. आता पटापट चहा ठेवताना मग भेटते तुम्हाला. आता इकडे ठेवला चहा, दुधाची टोपशी थोडाच होता त्याच्यामुळे त्याच्यातच ठेवला चहा. आणि अजून टिकली वगैरे लावायची आहे. चला ब्लॉग कंटिन्यू बघा. मच्छी कापताना तो माशाच्या डोकाने बघा किती झालं. बाहेर मांजरा आहे ना, तेवढीच घरात पण आहे.
आमच्या इथं कमी नाही मांजरांची, आवडच जाम आहे त्याच्यामुळं पाणी तापत ठेवलं आहे त्यांना, तर आता पाणी येतं. फायनली सगळा झाला आहे. आता फक्त राईस आणि मच्छी फ्राय करायची आहे. ती पण मॅरिनेशन करीत ठेवले. ती आता वाजले 7:45 वाजले वाटतं, 7:45 वाजले. तर आता सध्या नाही करत, कारण का दुपारी 1-1:30ला जाऊ, त्याच्यामुळं आता नाही करत. तर त्यांना तर गेले ती दुसरी मच्छी फ्राय, त्यांना ते नाही खायचं आणि तो कटला नाही खात म्हणून. आणि तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा. अजून ते पण नाही उठलं, मला इथं 7 वाजता गावाचं आहे. 7 वाजता नाही 8 वाजले तरी त्यांचा पत्ता नाही उठायचा. तर उठवतं आहे, आंघोळीला पाणी वगैरे दिलं आहे त्यांना. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. कशा करते बाय बाय, बघू बाय बाय कशा करतो. असतं आहे की नाही असतं. बाय बघ कर. बाय 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 बाय. चल फुट चल. ए शी उचला याला. काय बापस गेला बघ तुझा. याला पण ना सोराला, ए सोडाला ना ना याला पण वाकरिया तबा आवरा चढले. गावाला गेला आता बाबूची आंघोळ करता नाही. आई चाललं नव्हतं पनवेलला असं वाटतं मला. बाबूची आंघोळ करते बोलतं, पहिले मॉलिश करायला तेल देते. आता सध्या खोबरेल तेलानेच करता आहे, आपले पॅराशूट तेलाने, कारण का मस्त ह्याच्यात खोबरेल तेल आहे त्याच्यामुळं. गाईज बघू शकता आमच्या टुट्टू शेटची आंघोळ झाली आणि याचे नखरं बघा. आंघोळ करून झोपला फक्त 5च मिनटं. हां बघा आता याची मस्ती बघा किती नखं लावलीत बघ. हो रिया कशा आहेस तू माझी सोनी. काय 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 कशा कशा. आज बघा का ती नवीन चाळी करायला शिकलाय. ए किती नखरं. जसं कॅमेरा चालू आहे तसं नखरं करेन. चला गाईच आम्ही झोपवते याला. उडरूला झोपवते. उडरूला बाबू. ए पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे बा. चलो गाईज बाय.
आता मी घेतल्यात भाकरी खायला आणि बघा कसं बघते. आता मी येते भाकरी खायला, तुम्ही पण या भाकरी खायला. तिकडे त्या आई तिथे रक्ती आणि हा मासा आहे पंचा, मला आठवण नाही, त्याचा रस्सा बनवला आणि रक्ती छान झाले, रस्सा पण छान झाला. गाईज बघू शकता रोशन संते दुकानात गेल्यावर भेटत नाही, पण आता व्हिडिओ कॉल भेटते ना बघा. कशा आहात तुम्ही? बाबू तुमचं बरं आहे का? चालेल चालेल. आमच्या काथोली बघा, काथोली गाईस, काथोली बघू शकता. कशासाठी गेलतो? कन्नाला पॅन्ट फाटली म्हणून. काय गेलो गाईस? नाही तेव्हा नाही भेटत ना. हे बघा नाही तेव्हा नाही भेटत. काही जरासं मला झोपून दिली दुपारी. आता वाजले 3:45 याची ही गाडी काय बचत. आणि ते अचानक गेलं कारण त्यांची पॅन्ट फाटली वाटतं. त्यासाठी ट्रॅक आणायला गेला आणि नेमकाच रोशन संते दिसला. मला आधी मला वाटलं खोटं बोलतात, तर आता आवाजावरून खरंच मला समजलं का रोशन संते, म्हणून व्हिडिओ घेतली. ब्लॉग वगैरे कला आणि याची बघा गाडी बघा. ए डुंडरू 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 माझे डुंडरू. आता इव्हिनिंगचा टाईम झाला. आता पटापट मी फ्रेश आणि बाबू लावून फ्रेश करते. चला ब्लॉग कंटिन्यू बघा. कशा गुड इव्हिनिंग आहे. आता इव्हिनिंगचा टाईम झाला आहे आणि तुम्ही बघितलं असेल रोशन संते कॉलवर होता. अचानक ते गेले कारण का त्यांची ते आणायला गेलते. आणि हो बघा एक अशा आमच्या गोडरू. तर आता कपडे वगैरे सगळं झुलाचं आहे आणि आता फ्रेश झाली. फ्रेश म्हणजे थोडा तोंडावर पाणी मारलं आणि मस्त थोडी एकदम रिलॅक्स म्हणजे जरा 1-2 तास जास्त झोप भेटली तर बरा वाटला. कारण का सकाळी लवकर उठलो आणि हा बाबू दुपारची झोपून देत नाही. याला पण आज मी झोपवला आणि मस्त रिलॅक्समध्ये एकदम माइंड फ्रेश झाला. माझा एकदम मन मोकळा झाला झोप भेटली म्हणून. आता माझी चिडचिड होतं. नशीब ते आज नाईटला आहेत, नाही तर त्यांच्यावर चिडचिड झाली असती. आणि आमच्या गुंडरू बघा, गुंडरू कशा बोलवता, गुंडरू कशा बोलवता. तर काही चला सगळं का पसारा उरकतोय आणि मग भेटते तुम्हाला. कपडे आहेत, ते पाळण्यात कपडे आहेत, सगळे कपडे आहेत ते झुलायचे येत नाही. आणि बघा कसा सुसू करून सगळं भिजवलं आहे. त्याला असं ठेवलं पटापट कपडे झुलून देते आमच्या बाजूला. बघा तिथे काढला बघा त्याचा म्हणा उचलून घे. बाबू परशुआ, हे परशुआ बाबू. तो झाला एक मोबाईलमध्ये घुसला, याला घे सांगते. तर आज बघा कशी 2 जण ब्लॅक गेले. बघा इकडं जरा बाबू किती खुश आहे बघा, किती खुश आहे बाबू. काय दिसता खुश. घरी गेलो ना. आमच्या इथं माणूस आले बघा. कोण आलेत बघा, लवकर बघा. मावशी आल्यात आणि मावशी आता झालेत कारण का उद्या आहे जिताळा खायला या. जिताडा मच्छी बनवल्या. उद्या आहे चिकन खायला या. चिकन उद्या. जिताडा माशाचा रस्सा काय हा चिकन टिक्का, चिकन मसाला हाय, जिताडा मासा फ्राय, रोटी इकडं बघा. औरा बाकी हाय. या तुम्ही पण जेवायला.
मावशी कधी नाही येत, पण आज अचानक आल्या, बरा वाटला जरासा. आणि आज आज ते पण नाही, आज आम्ही दिवसभर रात्रभर आम्ही गोष्टी करू, बरं आहे का नाही? ओके आम्ही रात्रभर. आणि इकडं बघा आमचा टुट्टू शेट कसा झोपलाय. या तुम्ही पण जेवायला, आम्ही जेवून घेतो. हा लवकर बोलणार हे आता काय करतं का बाय? हा ये तू अरे बापू माझ्या सोन्या हे बघ, हे बघ. मम्मी ए तू दादू ए अक्षय ए अक्षय आजी आजी मोठा पप्पा कसं बोलताय? अक्षा अक्षा. आई म्हटलं काय झाला? तुमची दोन ने बा. माझे चावू दे त्याचे नको चावू दे. हे काय दोन मारलं, दोन एकदा जस्ट जेवलो आम्ही. आणि आता बघू गप्पा गोष्टी झाल्या आमच्या. आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब केला शेअर जाऊ ना. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. भेटूया नवीन वर्षात व्हिडिओ. बाय बाय. बाहों पे राहों का नाम